नमस्कार, माझे नाव आहे बाबुराव गोविंद हांगे. आम्ही प्रयोगातला जलशुद्धीकरण आणि साहित्य जाड वाळू, बारीक वाळू, कोळशाची पूड आणि कापड लागते आणि त्याच्यावरून गढूळ पाणी टाकायचे. त्याच्यामध्ये एकदम स्वच्छ पाणी निघते आणि सूक्ष्मजीव असू शकतात त्याच्यामध्ये. एवढं भाषण म्हणत नाही बेटा, माहिती मला प्रत्येकानंतर माझे नाव शिवम रमेश देसाई आहे. आम्ही एक कचरा साफ करायची मिशन बनवले आहे. आम्हाला साहित्य एक बॉटल, एक मोटार आणि एक पाईप लागला आहे आणि एक गड्डा लागला आहे. हे सर्व मिळून आम्ही एक कचरा मिशन तयार केलेले आहे. धन्यवाद. प्रयोग करून दाखव ना ते कसं आहे ते. नमस्कार, माझे नाव सिद्धेश्वर तुकाराम आगाव आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडा सावरगाव इथून बोलतो. माझ्या प्रयोगाचे नाव ज्वलनास ऑक्सिजनची आवश्यकता असते. प्रयोगाचे साहित्य काचेचा ग्लास, मेणबत्ती, प्लेट आणि माचीस लायटर. माहिती, हवेतील ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. तो जसा वापरला गेला तसे तसे पाणीवर चालत गेले. हवेतील ऑक्सिजन सपला गेला. मेणबत्ती विजलीवर धन्यवाद. नमस्कार, मी इयत्ता 5वीची विद्यार्थी भक्ती तुकाराम आगाव माझे नाव आहे. तर मी प्रयोगाचे नाव ज्वालामुखी आहे. तर मी प्रयोगाची माहिती सांगणार आहे. प्राईट आणि विनोचा संयोग झाल्यामुळे ज्वालामुखीला उद्भव झाला. धन्यवाद. प्रयोग करून दाखव. नमस्कार, माझे नाव वैभव गोविंद भुजबळ आहे. माझ्या प्रयोगाचे नाव पाणी वाढायची मोटर आहे. तर त्याला साहित्य लागेल. एक मिक्सरची डब्बी, एक मोटर, 2 ऐकायला इलेक्ट्रिक बॅटऱ्या, एक सौर ऊर्जा प्लेट आणि एक चाक. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अमृता लेफळे आहे. मी इयत्ता 7वी या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. माझ्या प्रयोगाचे नाव ज्वालामुखीचा उद्रेक आहे. तर माझ्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य विलो पावडर, बेकिंग सोडा आणि फूड कलर. तर मी तुम्हाला हे प्रयोग करून दाखवत आहे. नमस्कार. तर आपण पाहू शकता की या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. कशामुळे होतं? तर विलो पावडर मध्ये असलेल्या कार्बन डायऑक्साईड व बेकिंग पावडर यांचा संयोग झाल्यामुळे या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा लोदास देफळे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडा सावरगाव. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे कार्बन डायऑक्साईड ज्वलनास मदत करत नाही. साहित्य, एक काचेचा पारदर्शक ग्लास, मेणबत्ती, इनो पावडर आणि काड्याची पेटी. तर आपण आता प्रयोग करू.
तिला आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू हवेत मिळत नाही. आता आपण इनो आहे ना, आपण आता मेणबत्तीच्या सभोवताली टाकू. आपण बघू शकतो, बघा आता ही मेणबत्ती विझली, कारण इनोमध्ये जे घन स्वरूपात असणारे कार्बन डायऑक्साईड आहे ना, तो कार्बन डायऑक्साईड इनोच्या सभोवताली पसरला आणि मेणबत्ती विझली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैष्णवी रामदेव मुंडे. मी इयत्ता 6वी वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडवासला वर्गाव. माझ्या प्रयोगाला लागलेले साहित्य डिंक, बॉटली, पाणी, पट्टी इत्यादी मला साहित्य लागलेले आहे. चला तर आपण पाहू. मी ते टोपण बाटलीचे काढीत आहे. आपण बघू शकता की पाणी चालू झालेले आहे आणि आता मी टोपण बंद केले. आपण बघू शकता की पाणी बंद झालेले आहे. धन्यवाद.